Hello everyone and a warm welcome to this session of our English class. माझ्या म्हणजे मानसी सोबत आज आपण जो टेम्पेस्ट आपला प्ले चाललाय, जे स्टोरी आपण वाचतोय तिलाच पण पुढे कंटिन्यू करू आणि बघू की पुढे काय होतं. तर चला वाचूया द टेम्पेस्ट. आता आपण पुढची स्टोरी वाचूया की एरियल येऊन प्रॉस्पेरोला सांगतो की किती भयंकर तुफान आहे आणि कशा प्रकारे सगळे घाबरलेले लोक आहेत आणि जो प्रिन्स फर्डिनंड आहे तो समुद्रामध्ये उडी मारून घेतो. आता ह्याच्या पुढे काय होतं हे वाचू आपण. His father and the rest of the royal party feared that he was dead. तर त्याचा जो वडील असतो फर्डिनंडचा तो आणि बाकी जितके लोक असतात ते लोक सगळे घाबरतात की तो पाण्यात गेला म्हणजे तो मरून गेला. The prince for his part believed that his father and the other lords had gone down with the ship. आणि प्रिन्स जो आहे तो आपल्याकडे हे समजतो की जे त्याचा वडील आहे आणि बाकी जितकेही लोक आहेत त्या शिपमध्ये ते सगळे जे आहे ते शिपमध्ये म्हणजे की शिप सिंक होऊन गेली आहे, बुडून गेली आणि ते लोक वारले. तर अशा प्रकारे दोघे एकामेका करता तसंच सोचतात. आता एरियल्स सॉन्ग, एरियल एक गाणं म्हणतो बघा ते. फुल फॅदॉम फाईव्ह दाय फादर लाईज ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड, दोज आर पर्ल्स दॅट वर इन हिज आईज, नथिंग ऑफ हिम दॅट डॉथ फेड, बट डॉथ सफर अ सी चेंज into something rich and strange. Sea nymphs hourly ring his knell. Hark, now I hear them. Ding dong bell. आता ह्याचा अर्थ काय आपण वाचू बा. डॉथ म्हणजे डज, नेल म्हणजे द साऊंड ऑफ अ बेल दॅट इज रंग टू अनाउन्स समवन्स डेथ, म्हणजे की अशी कोणती बेल वाजते. सी चेंज म्हणजे कम्प्लीट चेंज, ग्रेट चेंज, म्हणजे आता ह्याच्यात तो हे दाखवणं चाहतो की कोणता एक ग्रेट चेंज झालाय. In reality, Ariel informed Prospero the ship was safely anchored in one corner of the island. तर म्हणजे की शॉर्ट मध्ये जर सांगितलं जातं, एरियलनी इन्फॉर्म केलं प्रॉस्पेरोला की जी जहाज होता तो सेफली अँकर्ड होऊन गेला, म्हणजे पोहोचून गेला आहे एका कॉर्नरवरती आयलंडच्या. फर्डिनंड वॉज ऑल अलोन ऑन द बीच, आणि फर्डिनंड एका बीच वरती आहे एकदम एकटा. अँड अलान्झो, अँटोनियो, गॉन्झेलो अँड द अदर्स वर वेंडरिंग अबाउट ऑन द आयलंड, नॉट नोईंग वेअर टू गो. आणि बाकी हे जितकेही लोकांची नावं लिहिलेत हे लोक सगळे जे आहे एका आयलंड वरती फिरतात आणि त्यांना कळत नाही की काय करायचंय आणि कुठे जायचंय. आता बघा ह्याच्या पुढे काय होतं. एरियल माय जॉयफुल स्पिरिट सेट प्रॉस्पेरो. प्रॉस्पेरो म्हणाला एरियलला की माझे जॉयफुल स्पिरिट ब्रिंग फर्डिनंड हिअर ऍट वन्स फॉर माय डॉटर मस्ट सी हिम, की फर्डिनंडला आता या क्षणी इथे आण कारण की माझ्या मुलीने त्याला पाहिलं पाहिजे, असं तो तिला ऑर्डर देतो. Remember, master, I have served you joyfully all these years and you promised me that you would set me free one day. तर तो आपल्या मास्टरला, तर एरियल आपल्या मास्टरला आठवण करावतो आणि त्याला म्हणतो, प्रॉस्पेरोला म्हणतो की मी तुम्हाला इतक्या वर्षांपासून खूप म्हणजे खुशी खुशी मी तुम्हाला सर्व केलंय, तुमची सेवा केली आहे आणि तुम्ही माझ्याशी प्रॉमिस केलेला आहे, असा वादा केलेला आहे की तुम्ही मला एक दिवशी फ्री कराल. Obey my commands now, Prospero said to him, and in 2 days I shall set you free. तर प्रॉस्पेरो त्याला म्हणतो की आता मी जे म्हणतोय माझा आदेश आहे आणि तुला 2 दिवसात मी फ्री करेन. एरियल, assuming a form invisible to Ferdinand, enchanted the prince with a beautiful song. तर एरियल आणि एक इनविजिबल फॉर्म घेऊन म्हणजे की अदृश्य फॉर्म घेऊन फर्डिनंडला जे आहे जो प्रिन्स जो होता त्याला जे आहे एक सुंदरसं गाणं ऐकवून त्याला भ्रमित केलं आणि त्याला म्हणजे की काय केलं, लिडिंग हिम केअरफुली इन टू द प्रेझेन्स ऑफ प्रॉस्पेरो अँड मिरांडा. आणि तो त्याला केअरफुली प्रॉस्पेरो अँड मिरांडाच्या समोर घेऊन आला. अँड ऑल हॅपेंड एक्झॅक्टली एज प्रॉस्पेरो हॅड प्लॅन. आणि प्रॉस्पेरोने जशी प्लॅनिंग केली होती सगळं बिलकुल तसंच चाललं होतं. Miranda, who had never ever seen any human being except her father, looked at the handsome young prince and was thrilled. मिरिंडा, जिने की आपल्या वडिलांच्या शिवाय आजपर्यंत कधीही कोणा माणसाला, पुरुषला नव्हतं बघितलं, तिने त्या हँडसम माणसाला पाहून, फर्डिनंडला पाहून ती एकदम त्याच्यावरती भाळली आणि काय यंग प्रिन्स वॉज थ्रिल्ड, आणि खूप ती थ्रिल्ड झाली. आय माइट कॉल हिम अ थिंग डिवाइन, शी एक्सक्लेम्ड, फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबल. तर ती म्हणते की मी ह्याला काही डिवाइन, काही म्हणजे की अगदी दैविक म्हणेन, आणि हा किती सुंदर आहे, किती नोबल दिसतोय, नॅचरल आहे, प्राकृतिक आहे. Ferdinand too was astonished to see such a beautiful young girl in a desolate place like the island. आता फर्डिनंड सुद्धा खूप चकित होता इतक्या एकदम एकट्या अशा आयलंड वरती इतक्या सुंदर मुलीला पाहून. मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलंड, ही थॉट टू हिमसेल्फ. तर त्यांनी स्वतःहून सोचलं की ही जरूर या आयलंडची, या द्वीपची ही राणी असेल.
या देवी असेल, गॉडेस म्हणजे देवी असेल. As they gazed at each other in wonder, admiration and love, Prospero was secretly pleased. आता ते दोघं जेव्हा एक दुसऱ्याला इतक्या आश्चर्याने आणि प्रेमाने असं बघत होते, तर प्रॉस्पेरो खूप मनातल्या मनात खूप प्रसन्न होता. बट आउटवर्डली ही प्रिटेंडेड टू बी अँग्री. पण वरतून तो असं दाखवत होता की तो रागवलेला आहे. ही अक्युज्ड द प्रिन्स ऑफ स्पाइंग ऑन द आयलँड टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ. आणि त्यांनी त्या प्रिन्सला जे आहे अक्यूज केलं, त्याच्यावरती जे आहे हे केलं की तू जे आहे आमच्या आयलँडवरती नजर ठेवतोय, स्पाय करतोय, जासूसी करतोय आणि तू याला आपल्या अंडरमध्ये घेणं चाहतोय, कॅप्चर करणं चाहतोय. फॉलो मी, ही सेड टू द प्रिन्स. तर प्रिन्सला तो म्हणाला की तू माझ्या मागे ये. आय शॅल टाय यू अप नेक अँड फीट टुगेदर. तर मी तुला बांधून ठेवेन, तुझं जे आहे नेक, तुझा गळा, तुझं पाय सगळे मी तुझे बांधून ठेवेन. द ब्रेव्ह प्रिन्स ड्रू हिज स्वॉर्ड टू डिफेंड हिमसेल्फ. तर त्यांनी, ब्रेव्ह होता प्रिन्स, साहसी होता, त्यांनी आपली तलवार काढली आपल्याला वाचवायसाठी. बट प्रॉस्पेरो वेव्ड हिज मॅजिक स्टिक अँड द प्रिन्स वॉज फोर्स्ड टू स्टँड लाईक अ स्टॅच्यू एज स्टिल एज अ स्टोन. आणि जो प्रिन्स होता त्याच्यावरती म्हणजे की आपल्या जादूनी त्यांनी काय केलं, जादूची छडी काढून त्याच्यावरती केलं जादू, आणि प्रिन्सला एखाद्या स्टॅच्यू सारख्या, मूर्तीसारखा तो उभा होऊन गेला, काही नाही करू शकला. मिरांडा begged her father to be kind to the sweet prince. मिरांडाने आपल्या वडिलांशी बॅक केलं, विनंती केली की तुम्ही प्लीज दया दाखवा, इतका चांगला प्रिन्स आहे. बट प्रॉस्पेरो टूक द प्रिन्स टू अ केव. पण प्रॉस्पेरो त्याला एका केव मध्ये घेऊन गेला, गुफेमध्ये घेऊन गेला, वेअर ही वॉज मेड टू वर्क कॅरिंग हेवी लॉग्स. जिथे त्याला खूप काम करावं लागलं, मोठे मोठे लाकडं उचलावे लागले. दिस वॉज ओनली एज अ ट्रायल ऑफ हिज लव्ह. तो त्याची परीक्षा घेत होता प्रेमाची. फॉर एज ही वॉच्ड देम फ्रॉम अफार, ही सॉ द यंग पीपल टॉकिंग टू ईच अदर, गेटिंग टू नो ईच अदर अँड व्हेरी सून फॉलिंग इन लव्ह विथ ईच अदर. कारण की त्यांनी दुरून त्या दोघांना बोलताना, हसताना, खेळताना पाहिलं होतं, आणि पाहिलं की ते दोघं जवळ येतात ते आणि एकामेकाशी प्रेम मध्ये पडले आहे. म्हणून तो त्यांची जी आहे त्याची तो परीक्षा घेत होता. आय शॅल बी किंग ऑफ नेपल्स वन डे, फर्डिनँड सेड टू मिरांडा, अँड यू शॅल बी माय क्वीन, आय प्रॉमिस यू. तर तो मिरांडाला म्हणतो की मी एक दिवशी फर्डिनँडचा राजा बनेन आणि तू माझी राणी राशील, हे मी तुला वचन देतो. ऍट दिस प्रॉस्पेरो स्माइल्ड अँड अपिअरिंग बिफोर देम सेड टू फर्डिनँड. आता ह्याच्यावरती प्रॉस्पेरो हसला आणि त्यांच्या समोर येऊन बोलला फर्डिनँडला, ऑल युअर ट्रबल्स वर मिअरली ट्रायल्स ऑफ युअर लव्ह. की तुझं जितकंही हे दुःख होतं, हे मी तुझं परीक्षा घेत होतो प्रेमाची. अँड यू हॅव नोबली स्टूड द टेस्ट. आणि तू त्या परीक्षेत पास झालेला आहेस. नाव आय गिव्ह यू माय डॉटर अ प्राइसलेस गिफ्ट. आता मी तुला आपली मुलगी देतो, ही एक अमूल्य तोफा आहे तुझ्याकरता. In the meanwhile, in other part of the island, the evil and treacherous Antonio was once again plotting a murder. आता दुसरीकडे जो एंटोनियो त्याचा भाऊ होता, तो फार विकेट माणूस होता, तो परत एक मर्डर प्लॅन करत होता, हत्या. दिस टाइम ही प्लॅन टू किल किंग एलेन्झो. आता तो जो एलेन्झो राजा होता त्याचा मृत्यूचा सोचत होता. सो दॅट हिज ब्रदर सेबॅस्टियन कुड बिकम द किंग. आणि ताकी त्याचा जो भाऊ सेबॅस्टियन तो राजा बनू शकेल. The two wicked men were about to kill the sleeping king when Ariel woke him up, सेव्हिंग हिज लाईफ इन द नेक ऑफ टाइम. तर हे दोघे भाऊ मिळून जेव्हा एलेन्झोला मारणारच होते, तेव्हाच त्यांनी त्याला जगवून दिलं इन द नेक ऑफ टाइम आणि त्याची प्राण वाचवले. मेनी मोर ट्रिक्स डिड एरियल प्ले ऑन प्रॉस्पेरोज एनिमीज. अशाच प्रकारे प्रॉस्पेरोचे जे एनिमीज होते, जितके शत्रू होते प्रॉस्पेरोचे, सगळ्यांवरती एरियलने खूप ट्रिक्स आजमावल्या, खूप जादू केले. He caused them to wander about. He filled their ears with strange and frightful noises. म्हणजे त्यांना खूप छळ केला एरियलने. म्हणजे हा फार जे आहे असा टाईपचा शैतान टाईपचा हे होता एरियल. आणि त्यांच्या कानात तो विचित्र आवाजा करायचा. when they were faint with hunger, he set a huge banquet before them. आणि जेव्हा ते भुकेने अगदी तळमळून पडायचे, तेव्हा तो त्यांच्यासमोर खूप मोठा बँक्वेट म्हणजे की खायचं ठेवायचा. ओनली टू टेक इट अवे when they touched the food. फक्त ह्याच्याकरता की कोणी भुकेने पहिलं तळमळायचं, त्यांच्यासमोर खूप छान जेवण ठेवायचं आणि मग परत त्याला गायब करून द्यायचं, ताकी ते लोक भुकेने तळमळून राहून जाय. अशा प्रकारचे ट्रिक्स तो करत होता. When the men were nearly out of their senses with fear and hunger, Ariel reminded them of their treachery and wickedness in the past. अशा प्रकारे जेव्हा लोक भीतीनी, भुकेनी, जेव्हा एकदम असे आपले सेन्सेस गायब होत होते, तेव्हा तो त्याला एरियल त्या लोकांना आपले जे त्यांनी कुकर्म केले ते लक्षात दिलवत होता. चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव वी विल सी ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी. हा तुमचा जो एक्झाम मध्ये येणारा पार्ट आहे, फार महत्वाचा पार्ट आहे. आपण आज याच्यात हे बघू की कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि काय त्याचं स्कीमिंग आहे नंबर्सची. नंबर किती किती असतात प्रत्येक प्रश्नाला, त्या हिशोबी तुम्ही ते प्रश्न तयार कराल. तर बघा, जसं कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. इथे लेटर्स भरायचे आपल्याला. जसं इथे काही शब्द दिले आहेत, 4 शब्द आहेत, एक एक जे आहे त्यात लेटर
गायब आहे प्रत्येक शब्द. म्हणजे पहिला शब्द आहे ऑर्डर, आर ह्याच्यात गायब आहे. मग ग्रेट ह्याच्यात ए नाहीये, नेव्हर मध्ये बी नाहीये आणि मॅजिक मध्ये जी नाहीये. तर असा प्रत्येक शब्दाचा हाफ हाफ मार्क्स आहे. याचा टोटल मध्ये 2 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यात 4 तुम्ही सही करून घ्याल, त्याच्यात तुम्ही 2 मार्क्स पाहून झाले. मग आहे कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली. हे खूप सोपं आहे. ह्याच्यात तुम्हाला अगदी काहीच नाही करायचं आणि तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. जसा सेंटेन्स दिला असेल तुम्हाला बिलकुल तसाचा तसा उतारवून घ्यायचा आपल्या कॉपीमध्ये. जसं इथे दिलाय सेंटेन्स, प्रॉस्पेरो वॉज द ड्यूक ऑफ मिलान इन द किंगडम ऑफ नेपल्स. तुम्हाला याच्यात काय करायचंय की तिथेही कॅपिटल लेटर्स आहेत, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, फुल स्टॉप, सगळ्यांचा व्यवस्थित तसंच लिहायचंय. शॉर्ट म्हणजे की स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स सगळ्यांचं लक्ष ठेवायचं. जसं की इथे आहे ओबे माय कमांड्स नाव प्रॉस्पेरो सेड टू. इथे इन्व्हर्टेड कॉमा कुठे, कॅपिटल लेटर्स कुठे, त्याचं लक्ष ठेवून तसंच तुम्हाला उतारून घ्यायचंय. मग आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. दिस क्वेश्चन इज ऑल्सो 2 मार्क्स. हा 2 मार्क्सचा आहे. पहा इथे पहिला आहे अर्थ अँड नॅचरल, डिफरंट आणि लेजर, आणि नेक्स्ट आहे रिनाउंड, रेक्टँगल, रिसाइडिंग, रेकॉर्डिंग. तर फर्स्ट वाला तो ऑलवेज सिम्पल असतं. तुम्हाला पहिला अक्षर नुसता बघायचा आहे. जसं बघा डिफरंट, अर्थ अँड लेजर, नॅचरल. तर डी ई, मग एफ जी एच आय जे के एल, मग एम एन. तर अशा प्रकारे सेकंड जो येतो तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे पहिले 2 अक्षर जे आहेत ते एकदम सेम असतात. पहा आर ई सगळ्यांमध्ये आहे. त्याच्यानंतर थर्ड लेटर जर पाहिलं आपण तर एन सी एस आणि सी. आता म्हणजे की इथे दोन्हीमध्ये सी पण सेम आहे. तर या दोन्हीमधनं एक शब्द येईल. तर मग बघा टी आहे आणि इथे ओ आहे. तर पहिले काय येईल ओ. तर रेकॉर्डिंग, रेक्टँगल, रिनाउंड आणि मग रिसाइडिंग. तर अशा प्रकारचं तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे सगळे लेटर्स बघत झाले आणि मग अल्फाबेटिकली ऑर्डर द्यायचं आहे त्याला. नेक्स्ट आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएशन एक्सरसाइज येते, याचे 2 मार्क्स आहेत. बघा इथे सेंटेन्स दिला, एव्हरी चाइल्ड इज अन आर्टिस्ट, द प्रॉब्लेम इज हाऊ टू रिमेन अन आर्टिस्ट वन्स वी ग्रो अप, सेड पिकासो. आता सेड पिकासो म्हणजे काय झालं, तिथे सेड आलं म्हणजे की तो म्हटला त्यांनी, कोणी पण असो, तर त्याचं हे म्हटलेले वाक्य आहे. तर म्हणजे की ह्याच्या आधी जे जितकेही लिहिलेलं आहे सगळा इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये येईल. पहा डबल इन्व्हर्टेड कॉमा, इथून जर सुरू झाला इथे खतम झाला आपपर्यंत, ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये कॅपिटल लेटर, एव्हरी चाइल्ड इज अन आर्टिस्ट, इथे हे समाप्त होतो. फुल स्टॉप, द प्रॉब्लेम इज कॉमा, ठीक आहे ना. हाऊ टू रिमेन अन आर्टिस्ट वन्स वी ग्रो अप, की प्रत्येक जो लहान मूल आहे तो एक आर्टिस्ट आहे, कलाकार आहे. फक्त समस्या ही आहे की त्याला तो जेव्हा मोठा होतो तो कसा आर्टिस्ट बनणार आहे, असा पिकासोनी म्हटलंय. ओ आय डिडंट सी यू कम इन, आय सेड द टीचर टू रितेश. तर आता बघा ह्याला कसं लिहायचं, ओ कॉमा आय डिडंट सी यू कम इन. त्याच्यानंतर हा काय आहे, हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. जिथे ओ वाव असं काही पण लिहिलं आहे तर ते एक्सक्लेमेशन मार्क आहे. मग बघा सेड द टीचर टू रितेश. आता रितेश हे एक जे आहे प्रॉपर नाऊन आहे, तर आर कॅपिटल झाला. नेक्स्ट आहे राईट 4 स्मॉल वर्ड्स. एक शब्द दिलेला राहील तुम्हाला आणि त्याच्यातनं आपल्याला 4 शब्द काढायचे, मिनिमम 3 लेटर्स. तर 3 अक्षर मिनिमम असले पाहिजे त्याच्यात. आणि हे 2 मार्क्स आहे. तर बघा ट्रॅचरस आहे, तर टीच, रीच, ईच आणि हिरो, हे झाले 4. आणि काही खूप होऊ शकतात, तुम्ही सोचा आणि कोणते शब्द होऊ शकतात. आर होऊ शकतो, ओ यू आर, आवर पण होऊ शकतो, ठीक आहे ना. मग आहे टीचरही होऊ शकतं. आता नेक्स्ट बघा, स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. हे 2 मार्क्स आहे. ह्याच्यात काय सेंटेन्सेस मध्ये काही चुका आहेत, गलत्या आहेत, ग्रॅमॅटिकल एरर्स असतात, या ह्यांना आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रजा विन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, रजा विन, तर रजा वन, ठीक आहे ना. ह्यांनी हे होऊन चुकलेलं आहे पास्ट टेन्स मध्ये, म्हणून रजा वन. मग गोंदाट हॅव स्पेअर्ड मेनली इन सेंट्रल इंडिया, तर गोंदाट हॅव जागी गोंदाट हॅज होईल, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे आपलं होऊन गेलं. मग राईट रिलेटेड वर्ड्स. आता किंगडम हा एक शब्द दिला आहे, त्याच्यात रिलेटेड वर्ड्स आपल्याला द्यायचे. या चॅप्टरच्या रिलेटेड आहे म्हणून आपण हे शब्द लिहितोय, ड्यूक, रुलर, कोर्टियर, सब्जेक्ट, पॉवर, ठीक आहे. मग बघा कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. इथे नाउन्स आहे तर म्हणून आपल्याला नाउनचे शब्द लिहायचे. जर ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब असं काही दिलं असेल तर आपल्याला त्याचे लिहायचे असतील. वर्ड चेन काय बेसिकली, सपोज तुम्ही अंताक्षरी खेळता तर लास्ट जो अक्षर असतो त्याच्यापासून आपण करतो ना, त्याच्यातही तेच करायचंय. वेल्थ हा शब्द दिलेला आहे आपल्या जवळ, तर एच पासन ह्युमर, आर पासन रिएक्शन, एन पासन ऍक्टर आणि देन आर पासन अगेन रेनबो. अशा प्रकारे आपली एक वर्ड चेन बनली. ऑल दीज वर्ड्स आर नाउन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा 2 मार्क्स मिळाला. आता हे मेक युअर ओन मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. इथे तुम्ही जर एक सेंटेन्स लिहून दिला चांगला तर आपल्याला 1 मार्क मिळून जाईल. इट इज आवर ड्युटी टू लुक आफ्टर आवर पेरेंट्स इन
देअर ओल्ड एज. तर टू लुक आफ्टरला आपल्याला अशा प्रकारे आपण जे आहे सेंटेन्स बनवलं. ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स अँड यूज. सो नेक्स्ट बघा, ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स अँड यूज वन ऑफ द रूट वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. एक रूट वर्ड दिलेला राहील, जसं की इथे रेग्युलर आणि जे आहे विकेड, हे दोन शब्द आहेत, त्यांच्याशी आपल्याला सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून नवीन शब्द बनवायचे. तर रेग्युलरचं इरेग्युलर, विकेडचं विकेडनेस. ठीक आहे ना. तर ह्याचं आपल्याला प्रिफिक्स सफिक्स लावलं आपण आणि त्यानंतर आपल्याला कोणत्याही एका शब्दानी आपल्याला जो त्याचा रूट वर्ड आहे म्हणजे रेग्युलर किंवा विकेड, ह्याच्यानी आपल्याला एक सेंटेन्स बनवायचं आहे. ठीक आहे. तर 1 मार्क तर ह्याचा मिळून जाईल तुम्हाला. तुम्ही जे प्रिफिक्स किंवा सफिक्स बनवाल आणि 1 मार्क तुम्हाला मिळेल तुमचा सेंटेन्स बनवल्यावरती. तर द विकेड मॅन वॉज अबाउट टू किल हिज ओन फ्रेंड. आपण विकेडचं सेंटेन्स बनवलं. मग आहे ऍड अ क्लॉज टू एक्सपॅन्ड द सेंटेन्स मिनिंगफुली. ठीक आहे. शी डिड नॉट नो, हे आपल्याजवळ होतं म्हणजे हे लिहिलेलं आहे, ह्याच्यासमोर आपण क्लॉज लावलं. हाऊ शी वुड बी एबल टू कम टू द डिसिजन. तर आपण काही तुम्हाला जे येत असेल तशा प्रकारे क्लॉज लावून हे सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. सो दिस विल बी ऑल्सो ऑफ 1 मार्क्स. तर अशा प्रकारे टोटल जे आहे मार्किंग पहा आपलं. तर अशा प्रकारे जर आपण ऑन द होल बघू तर हा ग्रामर पोर्शन जितकाही आहे आज आपण जो पाहिलाय हा 20 मार्क्सचा आहे. तर सपोज तुम्ही जर हा पूर्ण करून घेता तर 20 मार्क्स तुमचे कुठेच नाही गेलेत, हे अगदी आरामाने तुम्हाला मिळून जातील. तर एवढे प्रिपेअर करा आपला हे सगळे बघून जे आहे की तुम्ही हे जे एक्सरसाइज हे खूप सिंपल आहे आणि तुम्ही अगदी आरामाने करू शकता. तर एवढे 20 मार्क्स तुमचे नक्की अगदी तुम्हाला मिळेल ह्याचा प्रयत्न करा. तर आता आजचा आपला सेशन तर इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.